बघूया 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसनं यावेळी 13 जागांवर विजय मिळवलाय। काँग्रेसच्या विजयासाठी विजयाला कारणीभूत असलेल्या अनेक बाबींबाबत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सविस्तर त्यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी 2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस हा पक्ष पहिल्या नंबरचा पक्ष खरं तर बनलेला आहे। गतवेळच्या निवडणुकीमध्ये केवळ एक खासदार याच महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा होता, मात्र आज तीच संख्या जी आहे ती 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे। खरं तर या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रातल्या पहिल्या 4 काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नाव असलेलं सतेज पाटील आपल्यासोबत आहेत। साहेब, कशा पद्धतीने सगळं राजकारण आपण पाहताय? गेल्या वेळीचे राजकारण आता एक मोठी घोडदौड करत 13चा आकडा पार केला। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचं, मतदारांचं मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण की महाविकास आघाडीच्या बाजूने एक अत्यंत उत्कृष्ट असा मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेनं त्या ठिकाणी दिला आणि विशेष करून काँग्रेसच्या बाजूनं जवळजवळ 13 सीट्स निवडून देण्याचं काम सामान्य जनतेनं त्या ठिकाणी केलं। राहुलजींची भारत जोडो यात्रा असेल, काँग्रेस पक्षानं जो जाहीरनामा काढला सामान्य माणसांसाठी, सामान्य माणसांचा पक्ष कुठला तर तो काँग्रेस पक्ष, अशी धारणा जी काय आजपर्यंत आहे ती आणि भक्कम करायचं काम या जाहीरनाम्याच्या माध्यमातून झालं आणि म्हणून काँग्रेसला घवघवीत असं यश आपल्याला मिळताना त्या ठिकाणी दिसतंय। आपण निवडणुकीच्या प्रचारावेळी सांगितलं होतं प्रत्येक तालुक्यामध्ये आपले कार्यालय या ठिकाणी महाराजांचं असेल। आता अपेक्षा देखील लोकांच्या असतील। या सगळ्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षा कशा पद्धतीने महाराजांनी देखील पूर्ण करतील असा विश्वास आहे। परवा दिवशी काँग्रेस पक्षाची खासदारांची बैठक आहे, त्यानंतर कदाचित दिल्लीत एक बैठक झाली की विद्यमान खासदार शाहू महाराजजी आणि मी स्वतः प्रत्येक तालुक्यामध्ये लोकांना भेटायला आम्ही जाणार आहोत। तालुक्यातले लोक भेटतील आम्हाला आणि मी जसं सांगितलं तसं चंदगड, गडिंग्लज, आजरा, भुदरगड आणि राधानगरी हे दुर्गम तालुके आहेत। आमचा करवीर असेल किंवा उत्तर दक्षिण मतदारसंघ असेल किंवा कागल असेल, हे कोल्हापूरला येऊ शकतात, खासदारांना भेटू शकतात, परंतु किमान या तालुक्यामध्ये 15 ऑगस्टपूर्वी खासदारांचं स्वतंत्र ऑफिस असेल, त्याचे आम्ही ऑलरेडी जागा काही ठिकाणी फायनल केलेल्या आहेत आणि तुम्हाला जुलै अखेर ही सगळी कार्यालय कार्यान्वित झालेली दिसतील। धन्यवाद साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हे होते सतेज पाटील, ज्यांनी खरं तर आपल्याला या संपूर्ण काँग्रेसच्या यशा संदर्भातली सविस्तर माहिती दिली। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।